नमस्कार मित्रांनो 29 जुलै बुधवार आषाढ महिन्यातील पवित्र गुरुपौर्णिमेचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी गुरुचे स्मरण, प्रार्थना आणि आशीर्वाद घेतल्याने घरातील मुलांना ज्ञान, बुद्धी आणि संरक्षणाची कृपा राहते. आजचा हा छोटासा संदेश शेवटपर्यंत नक्की पहा. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करणारा, ज्ञानाचा प्रकाश देणारे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुचे, आई वडिलांचे आणि भगवान श्री दत्तात्रेयाचे यांचे मनापासून स्मरण करावे. आपल्या मुलाला उज्ज्वल भविष्यासाठी आणि रक्षणासाठी श्रद्धेने ही प्रार्थना माना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ही प्रार्थना श्रद्धेने म्हणताना आपल्या मुलाचे नाव मनात घ्या आणि त्याच्या सुख, आरोग्य, चांगले संस्कार आणि यशासाठी प्रार्थना करा. लक्षात ठेवा, कोणताही मंत्र किंवा प्रार्थना हा श्रद्धा आणि भक्ताचा विषय आहे. यामुळे आध्यात्मिक अंधार, सकारात्मक विचार, मन शांती मिळते. 29 जुलै बुधवार आषाढ महिना गुरुपौर्णिमा. वर्षातून फक्त एकदा येणारा हा दिवस तुमच्या मुलाच्या आयुष्यात गुरुकृपेचे रक्षण कवच निर्माण करू शकतो. असे धर्मग्रंथांमध्ये गुरूंच्या महिमेबद्दल सांगितले जाते. जर तुमचा मुलगा वारंवार अडचणीत येत असतील, अभ्यासात मन लागत नसेल, वाईट संगतीची भीती वाटत असेल किंवा त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही मनापासून प्रार्थना करत असाल, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रद्धेने करता येणारे एक सुंदर प्रार्थना, गुरुचे महत्त्व आणि मुलाला कल्याणासाठी भक्तांचे करायचे कामे सोपे आध्यात्मिक उपाय सांगणार आहे. फक्त 2 मिनिटे, फक्त 2 मिनिटे श्रद्धेने गुरुचे स्मरण करा आणि आपल्या मुलाचं नाव मनात ठेवून प्रार्थना करा. आता आपण गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी गुरूंच्या चरणी प्रार्थना करूया. डोळे हलके मिटा. आपल्या मुलाचा चेहरा मनात आणा आणि पूर्ण श्रद्धेने हा मंत्र म्हणा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. त्यानंतर भगवान दत्तात्रेयाचे स्मरण करा. श्री गुरुदेव दत्त 21 वेळा जप करा. आता मनाभावाने अशी प्रार्थना करा. हे सद्गुरुदेव, माझ्या मुलावर तुमची कृपा दृष्टी सदैव राहू द्या. त्याला चांगले आरोग्य, उत्तम बुद्धी, संस्कार, योग मार्गदर्शन आणि सदैव धर्म मार्गावर चालण्याची प्रेरणा द्या. त्याचे सर्व संकटापासून रक्षण करा आणि त्याच्या जीवनात सदैव सत्य, ज्ञान आणि सदाचार प्रकाश राहू द्या. ही प्रार्थना श्रद्धेने आणि भक्ताने केल्याने मनाला शांतता मिळते, गुरुचे स्मरण दृढ होते आणि आपल्या मुलाला भविष्यासाठी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करण्याची सुंदर संधी मिळते. चला पुन्हा एकदा सर्वजण एकत्र म्हणूया. श्री गुरुदत्त, श्री गुरुदत्त, श्री गुरुदत्त. भक्तांनो, आता जाणून घेणार आहोत गुरुपौर्णिमे दिवशी करावयाचा एक अतिशय सोपा आणि सात्विक उपाय. 29 जुलै बुधवार सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे, पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. आपल्या गुरुचे, भगवान दत्तात्रेयाच्या किंवा आपल्या आराध्य दैवतेचे पूजन करा. शक्य असल्यास फुले, हळद, कुंकू, अक्षता आणि नैवेद्य अर्पण करा. त्यानंतर आपल्या मुलाचे नाव मनात घेऊन मनोभावाने प्रार्थना करा. हे सद्गुरुदेव, माझ्या मुलाला समृद्धी, उत्तम आरोग्य, चांगले संस्कार आणि योग्य मार्ग द्या. त्याच्या जीवनातील अडथळे दूर करा आणि त्याच्यावर तुमची कृपा सदैव राहू द्या. यानंतर 11 ते 21 वेळा किंवा 108 वेळा श्रद्धेने जप करा. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. लक्षात ठेवा, कोणताही मंत्र किंवा उपाय हा श्रद्धा आणि सकारात्मक संकल्प यांचा भाग आहे. आध्यात्मिक साधना मनाला शांतता, धैर्य आणि सत्विचार देण्यास मदत करते. भक्तांनो, गुरुपौर्णिमा हा केवळ
एक सण नाही तर गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. आपल्या जीवनात ज्ञान, संस्कार आणि योग्य दिशा देणारा प्रत्येक गुरूंना या दिवशी मनपूर्वक वंदन करूया. आज आपण श्रद्धेने गुरुचे स्मरण केले, मंत्रजप केला आणि प्रार्थना केली. ईश्वर आणि सद्गुरूची कृपा सर्वांवर सदैव राहो, हीच मनापासून प्रार्थना. चला शेवटी सर्वजण एकत्र 3 वेळा म्हणूया, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय, आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा, श्री गुरुदेव दत्त.